जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला विसरू नका. डॉक्टर, माझ्याकडे येण्याआधी तुम्ही दुसरीकडे कुठे गेला होतात का? म्हण्या गल्लीच्या कोपऱ्यावर जो छोटासा दवाखाना आहे ना, तिथल्या डॉक्टरकडे गेलो होतो. डॉक्टर तो बावळट नक्कीच. त्याने काहीतरी मूर्खासारखा सल्ला दिला असणार बघा तुम्हाला. म्हण्या हो, तो म्हणला तुमच्याकडे जावा. बायको, दुधाची एक पिशवी घेऊन या आणि जर बाजारात केळी दिसली का नाही तर 6 घेऊन या. नवरा दुधाच्या 6 पिशव्या घरी घेऊन आला. बायको, हे काय दुधाच्या 6? दुधाच्या 6 पिशव्या आणल्यात? नवरा, तूच सांगितलं होतंस ना बाजारात जर केळी दिसली तर 6 पिशव्या आणा म्हणून. बंड्या का नाही पुस्तक वाचत असतो. बंड्या बायकोला म्हणाला, अगं ऐकलंस का गं, लेखकानं लिहिलंय नवऱ्याला देखील बोलण्याचा अधिकार हवा. बंड्याची बायको हसत, पहा त्या बिचाऱ्याला पण फक्त लिहिताच आलं, बोलायची हिंमत त्याच्यात सुद्धा झाली नाही बघा. एक पुणेकर, ही शाई पाण्याने जाईल. मतदान केंद्र अधिकारी, नाही. पुणेकर, तेलानं? अधिकारी, नाही. पुणेकर, मग साबणानं? अधिकारी, नाही हो. पुणेकर, किती दिवस अशीच राहणार? अरे, साधारण वर्षभर. पुणेकर, मग माझ्या केसांनाही लावा की थोडी पण. वाईन शॉपच्या लाईनीत उभे राहायला माणूस पाहिजे. सकाळचा चहा, ब्रेकफास्ट, दुपारचे जेवण, ग्रीन टी आणि 300 RS पर डे मिळतील. मुख्य म्हणजे माणूस निर्व्यसनी हवा. पुणेरी पाटी. पुणेरी सोन्याचा मार्मिक टोळला. आमच्या सासूबाईंना का नाही हेवी डायबिटीज आहे. पण संयम बघा, रक्तातील साखर कधी ओठावर आली नाही. पत्नी, अहो ऐकलत का पत्नी, ऐकतोय, बोल की. पत्नी, डॉक्टरींना मला विश्रांती आणि हवा पालट करण्यासाठी का नाही स्वित्झर्लंडला किंवा न्यूझीलंडला जायला सांगितलं. आपण कुठे जायचं? पती, आपण का नाही दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊ. बायको, जेव्हा मी तुमच्याशी बोलत होते तेव्हा तुम्ही 7 वेळा जांभई दिली. नवरा, जांभई नाही दिली, मी बोलण्याचा प्रयत्न करत होतो बया. ज्याला बघावं तो सोशल मीडियावर पहिल्या पावसाचं स्टेटस टाकत सुटलाय बघा. नक्की कळत नाही पहिल्यांदा पाऊस कुणाच्या घरी गेलाय. शिक्षक, म्हण्या सांग, जिलेबी स्त्रीलिंगी की पुल्लिंग? म्हण्या, सर, जिलेबी स्त्रीलिंगी. शिक्षक, कसं ते समजावून सांग. म्हण्या, जिलेबी स्त्रीलिंगी असण्याची 2 प्रमुख कारणं आहेत बघा. ती गोड असते आणि कधीच सरूळ होऊ शकत नाही. नवरा, जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील? बायको, अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईन बघा. तुम्ही पण खुश आणि मी पण खुश. नवरा, 20 रुपयाची लागल्या बघ, हे घे 10 आणि जा माहेरी. लॉकडाऊन आणि लॉकअपमध्ये एकच फरक आहे. लॉकअपमध्ये आत येऊन मारतात आणि लॉकडाऊनमध्ये बाहेर असलेल्या मारतात. भाऊ बहीण एकमेकांसाठी का नाही जीव पण देतील, पण जेवताना उठून एक ग्लास पाणी मात्र कधीच देणार नाहीत बघा. डॉक्टर, तू यायला उशीर केलास. म्हणे, का? काय झालं डॉक्टर? माझ्याकडे किती वेळ शिल्लक आहे? डॉक्टर, अरे तुझी अपॉइंटमेंट 6ची होती, तू 7 वाजता आलायस त्याबद्दल बोलतोय मी. वडील श्रीखंड घेऊन येतात. मुलगा लगेच हात न धुता डबा उघडायला जातो. इतक्यात आईचं लक्ष जातं. त्याला जोरात धपाडा मारते आणि म्हणते, किती वेळा सांगितलं रे, आधी फोटो काढून व्हॉट्सअपला टाकायचा आणि मगच. आजच्या जमान्यातलं एक सत्य, झोप कधी येते? झोप डोळे बंद केल्यावर नाही तर नेट बंद केल्यावर येते. पुण्यातली एका जिममध्ये पाठी लागली होती. जी नियमित येतात का नाही जिमला, त्यांनी 1 ते 7 जानेवारी दरम्यान जिमला येणाऱ्यांची गर्दी वाढेल. पण ही गर्दी तात्पुरती असेल, त्यानंतर सुरळीत होईल. एका विद्यार्थ्याचे देवाला पत्र. $18 पेट्रोल 105, कांदे 60 आणि डाळ 140 निदान पासिंग मार्क तरी 35 कायम आहेत. त्याबद्दल मी कृतज्ञ. शिक्षक, राजू, तुझ्या आजी आजोबा कुठं आहेत? राजू, त्रिवेद्रम. शिक्षक, मग त्रिवेद्रमचे स्पेलिंग? राजू, अहो आजच गोव्याला गेलेत ते.